नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल एशो मार्ग आणि मॅथ मराठीवर। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी मधून जे आपलं भाग 1 आहे, ठीक आहे। भाग 1 मध्ये सराव संच 2.2 च्या आधीचा जो ऍक्टिव्हिटीज आहेत, ठीक आहे, त्या ऍक्टिव्हिटी आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, पाहणार आहोत। त्या सर्व ऍक्टिव्हिटी ज्या आहेत थोड्याशा अवघड आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना यामधल्या 2-3 ज्या शेवटच्या आहेत त्या अवघड जात आहेत, म्हणून हा स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ठीक आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे। भविष्यामध्ये येणारे असे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी तुम्हाला मिळत राहतील, ठीक आहे। तर आपण यामध्ये काय पाहणार आहोत, तर अवयव पद्धतीने वर्ग समीकरणांची मुळे काढणं यामध्ये पाहणार आहोत। सोल्युशन ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन या पद्धतीने आपण काय करणार आहोत, मूळ काढणार आहोत, म्हणजे ज्याला आपण उकली सुद्धा असं म्हणत असतो, ठीक आहे। तर जास्त वेळ न लावता आपण लागलीच पाहू काय आहे। आपण चलाला वेगवेगळ्या किमती देऊन वर्ग समीकरणाची मुळे ठरवली, परंतु ही खूप वेळ लागणारी पद्धत आहे, ठीक आहे। याआधी 2.1 मध्ये आपण चलांना काय केलेलं आहे, वेगवेगळी किंमत दिली होती, बरोबर आहे। आणि ही किंमत दिल्यामुळे वर्ग समीकरणांची आपण मुळे ठरवली होती, पण यासाठी काय भरपूर वेळ लागत आहे या पद्धतीने, म्हणून या ठिकाणी आपण या भागात वर्ग समीकरणाची मुळे ही अवयव पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करणार आहोत, ठीक आहे, किंवा अभ्यास करणार आहोत। तर या ठिकाणी x वर्ग वजा 4x वजा 5 बरोबर याचे हे दोन काय अवयव पडतात या ठिकाणी। तर हे येथे x वजा 5 व x अधिक 1 ही वर्ग बहुपदी x वर्ग वजा 4x वजा 5 चे दोन रेषीय अवयव आहेत, म्हणजे हे जे दोन आहेत हे काय आहेत, रेषीय अवयव आहेत, ठीक आहे। म्हणून x वर्ग वजा 4x वजा 5 या वर्ग बहुपदी पासून मिळणारे x वर्ग वजा 4x वजा 5 बरोबर 0 हे वर्ग समीकरण खालील प्रमाणे लिहिता येतं। तर खालील प्रमाणे आपण असे डायरेक्ट त्यांचे अवयव ठेवून समोर 0 लिहून या समीकरणाला असं सुद्धा आपण लिहू शकतो, ठीक आहे। तर या ठिकाणी हे कसं करायचं, अवयव कसे पाडायचे, हे सगळे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हाच या आपल्या अवयव पद्धतीचा भाग आहे, ठीक आहे। या ठिकाणी महत्त्वाचं एक वाक्य दिलंय, जर दोन संख्यांचा गुणाकार 0 असेल तर त्या दोन संख्यापैकी किमान एक संख्या 0 असते, ठीक आहे। जसे की बघा 5 गुणिले 0 केलं तर यांचा गुणाकार काय येतो, 0 येतो। जर दोन संख्यांचा गुणाकार 0 असेल तर त्या दोन संख्यापैकी एक संख्या किमान म्हणजे कमीत कमी एक संख्या काय असते, 0 असते। जसं की या ठिकाणी मी म्हणलं 0 गुणिले 12 काय गुणाकार येणार आहे, 0 येणार आहे, कारण या दोन्ही पैकी कोणती तरी एक संख्या काय असते, 0 असते, म्हणून त्या ठिकाणी याचं उत्तर काय येतं, 0 येत असतं, ठीक आहे। तसं पाहिलं तर कितीही संख्या असतील, 3 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 6 गुणिले 8 आणि गुणिले शेवटी 0 केलं तर या सगळ्यांचं उत्तरही 0 येत असतं, ठीक आहे। कारण की 0,8 0 0,6 0 0,5 0 0,2 0 0,3 0 म्हणजे कितीही संख्यांचा गुणाकार करून जर त्या गुणाकाराला 0 गुणलं तर गुणाकार काय येत असतो, 0 येत असतो। चला ठीक आहे, पुढचा महत्त्वाचा भाग पाहू। दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 5 आणि वजा 1 आहेत, ठीक आहे। तर हे उदाहरण सोडवताना आपण प्रथम वर्ग बहुपदीचे दोन रेषीय अवयव मिळवले, या रीतीला वर्ग समीकरण सोडवण्याची अवयव पद्धत असे म्हणू, ठीक आहे। या ठिकाणी सोडवलेली जी उदाहरणं दिलेली आहेत ही सोडवलेली उदाहरणं आपण या ठिकाणी पाहणार आहोत, त्यालाच तर आपण काय म्हणतो, आपली ऍक्टिव्हिटी म्हणत असतो, ठीक आहे, आपल्या कृती। तर पहिलं बघा या ठिकाणी उदाहरण, खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा, ठीक आहे। तर आपल्याला 5 या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत, 1 2 3 4 आणि ही 5, तर ही 5 ला 5 उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहेत। चला मग पहिलं उदाहरण सोडू, m वर्ग वजा 14m अधिक 13 बरोबर 0। तर या ठिकाणी हे आपल्या एकदम
याच्यामध्ये लिहिलेलं समीकरण आहे, याला काही बदल करायची गरज नाही, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे हे. ठीक आहे. तर मग या ठिकाणी आपल्याला हे जे शेवटचे 13 आहेत, हे जे स्थिरांक आहे, या स्थिरांकाला काय करावं लागतं, याचे असे अवयव आपल्याला पाडावे लागतात की त्यांची बेरीज या ठिकाणचा जो सहगुणक आहे, म्हणजे 2 नंबरचा जो सहगुणक आहे, याला आपण 1 नंबर म्हणू, याला 2 नंबर म्हणू, याला 3 नंबर म्हणू. जसं की आपल्याला पुस्तकात सांगितलेलं आहे, याला ए म्हणा, याला बी म्हणा आणि याला सी म्हणा. ठीक आहे. तर मग या ठिकाणी जे आहे हे बी नंबरचं जे आहे, याचा जो सहगुणक असतो, याचा सहगुणक, या सहगुणक त्याची काय आली पाहिजे, बेरीज आली पाहिजे. तर याचे 13चे काय अवयव पडतात, 13 ही मूळ संख्या आहे म्हणून याचे 13 गुणिले 1 हेच अवयव पडतात, याशिवाय दुसरे कोणतेही अवयव पडत नाहीत. ठीक. म्हणून आता आपल्याला काय पाहिजे, इथं वजाचे 14 पाहिजे. वजाचे 14 पाहिजे म्हणजे आपल्याला वजा चिन्ह मोठ्या संख्येला द्यावं लागेल. मग आता हे जर दिले या ठिकाणी तर मग यांची वजाबाकी होईल, कारण 1 वजा 1 अधिक होईल, म्हणून याला पण आपल्याला वजाचं चिन्ह द्यावं लागेल. ठीक आहे. आता या ठिकाणी वजाचं चिन्ह दिलं, या ठिकाणी वजाचं चिन्ह दिलं, तर आता आपल्याला याला हे करता येते. ठीक आहे. याला आपण थोडस मोठं करू, म्हणजे आपल्याला समजून घ्यायला आणखी थोडस सोपं जाईल. ठीक आहे. ओके. या ठिकाणी आपण केलेलं आहे. आता पुढचा भाग बघा, पुढे काय केलेलं आहे, तर झालं. मग याचं काय करायचं, हे जे 13 आहे, तर याला ह्या 13 x म्हणायचं आणि याला वजाचा 1 x असं म्हणायचं. आणि मग आता हे जो भाग आहे, हा भाग लिहिण्याची गरज नाही. आता काय लिहायचं, त्या जागेवर हे अवयव जे आहेत ते अवयव लिहून टाकायचे. म्हणून त्यांनी लिहिलंय m वर्ग वजा 13m. हे बघा इथं 13m आहेत ना, हे आपण घेतलेले वजाचे 13. आता हे x म्हणलं होतं मी, पण आता इथं आपलं चल काय m आहे, तर m घ्यावं लागणार आपल्याला, इथं m घेतलं. ठीक आहे. त्यानंतर वजा x आहे, तर या ठिकाणी वजा m आपण घेतलेला आहे. ठीक आहे. अधिक 13 जशाला तसे हे वरचे या ठिकाणी आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता यांच्यामध्ये आपल्याला कॉमन काढावं लागते. तर या ठिकाणी m वर्ग आहे आणि या ठिकाणी m आहे. ठीक आहे. म्हणजे कॉमन घेणं म्हणजे काय, जे सारखे दिसत आहेत ते घेणं. तर याचा m वर्ग म्हणजे काय होते, m गुणिले m, आणि हे एक m आहे, त्याचा अर्थ m आहे. मग आता आपल्याला कॉमन घेणं म्हणजे 2 जोडी बनवायची, त्यापैकी एक घ्यायचा असते. ठीक आहे. तर या दोघांपैकी काय केलं, एक घेतलं. आता एक उरलेलं आहे. हा, ठीक आहे. त्यानंतर एक घेतलं. त्यानंतर मग काय, आता हे जे उरलेलं आहे ते आपल्याला काय करावं लागेल, या कंसाच्या मध्यभागी टाकावं लागेल. आणि त्यानंतर वजाचं चिन्ह आणि हे जे उरलेले 13 आहेत हे 13 या ठिकाणी आणि कंस बंद. ठीक आहे. त्यानंतर आता काय आहे, आपल्याला या ठिकाणी या जोडीमध्ये पाहायचे की कॉमन काय आहे. तर या जोडीमध्ये कॉमन आपल्याला वजाचा 1 मिळतो, कारण की कॉमन काढणं म्हणजे काय असतं, ते त्या पाड्यामध्ये असणं. आता ह्या एक या ठिकाणी 1 आहे, तर या 1च्या पाड्यामध्ये काय असतात, 13 असतात. ठीक आहे. कारण की हे काय आहेत, 13 ही मूळ संख्या आहे आणि 1चा तर पाडा नसतोच, म्हणून त्या ठिकाणी 1च्या कोणत्याही संख्येला भाग देणारी संख्या काय, 1 न सहज भाग जातो. म्हणून यामध्ये 1 हे कॉमन निघतात आणि त्यानंतर हे उर्वरित जे m आहे ते m मध्यभागी येतील आणि त्यानंतर हे जे अधिक आहे या ठिकाणचं, हे या ठिकाणी काय होईल, वजा होईल आणि त्यानंतर हे 13 जशाला तसे येतील. का, कारण की 1 न जर आपण भागलं तर ती 1 1 1 13, तर 13 जशाला तसे येतील. कारण कोणत्याही संख्येला जर 1 न भागलं तर उत्तर काय येते, तीच संख्या येत असते. म्हणून या ठिकाणी 13 जशाला तसे आलेले आहेत. आणि हे वजाचे आहेत आणि हे अधिकचे आहेत, भागाकार करत असताना, म्हणून वजाचे चिन्ह आलेलं आहे. ठीक आहे. आणि बरोबर 0. ठीक आहे. त्यानंतर आता पुढची स्टेप आहे. आता या ठिकाणी जे सारखं दिसत आहे, हे कंस आणि हा कंस सारखा दिसत आहे, तर जे सारखं दिसतंय त्यांच्यापैकी एक घ्यायचं असते. कॉमन घेतलं, मग m वजा 13 हे जशाला तसं आपण कॉमन घेतलं. त्यानंतर पुन्हा आहे या ठिकाणी उर्वरित भाग काय आहे, मग इथलचा m आहे आणि इथलचा वजा 1 आहे. मग दुसऱ्या कंसात m वजा 1 बरोबर काय आहे, 0. त्यानंतर पुन्हा या खालच्या स्टेपला मग m वजा 13 बरोबर 0 किंवा m वजा 1 बरोबर 0. यांच्या जर किमती काढल्या तर m बरोबर आपल्याला काय भेटतात, 13, किंवा m बरोबर काय भेटतात, वजा 1. तर दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे काय, 13 आणि वजा 1 ही काय आहेत, त्याची मुळं आहेत किंवा उकली आहेत. ठीक आहे. असं आपण त्याला म्हणू शकतो. या ठिकाणी बघा
यम वजा 13 बरोबर 0. तर यम बरोबर 13 आलं असं होतं का? कारण की अधिकच्या तिकडे येऊन काय होतं, वजाच्या तिकडे येऊन काय होतात, अधिकचे होतात. ठीक आहे. आणि दुसऱ्या समीकरणामध्ये या ठिकाणी काय, यम वजा 1 बरोबर 0. तर यम बरोबर काय मिळालं आपल्याला, वजाचा या ठिकाणी काय आहे, वजाचा 1 आहे, इकडे येऊन काय होईल, अधिकचा 1 होईल. यम बरोबर काय मिळालं आपल्याला, 1 मिळालं. ठीक आहे. अशा प्रकारे आपण याला सोडवू शकतो. आता 2 नंबरचं जे उदाहरण आहे, ते 2 नंबरचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहून घेऊ. पहा 2 नंबरचं उदाहरण, 3x वर्ग वजा x वजा 10 बरोबर 0. ठीक आहे. तर हे पाहत असताना या ठिकाणी जो स्थिरांक आहे, या स्थिरांकाचे आपल्याला काय करावे लागतात, अवयव पाडावे लागतात. ठीक आहे. पण आता या ठिकाणी एक लक्ष द्यायचं की सुरुवातीचा जो a आहे, या a मध्ये या x चा म्हणजे या चलाचा कोणीतरी सहगुणक आहे का पाहायचं. या ठिकाणी आहे, 3 हा काय आहे, सहगुणक आहे. म्हणून या सहगुणकाचा आणि या स्थिर पदाचा काय करायचा, गुणाकार करायचा. म्हणायचं 10 त्रिक 30, म्हणजे आपल्याला इथं किती घ्यावे लागतील, 30 घ्यावे लागतील. समजलं. तर या ठिकाणी आपल्याला 30 मिळाले. आता 30चे असे अवयव पाळायचे की ज्यांची बेरीज किती आली पाहिजे, इथं काहीच नाही म्हणजे इथं 1 आहे. ठीक आहे. तर मग हा 1 आली पाहिजे त्यांची बेरीज. तर काय होईल बघा, इथं त्यांनी आपल्याला दिले 6 आणि 5, तर बरोबर आहे, 6 पंचे 30. तर आता यांची इथं 1 आणायचे म्हणजे आपल्याला यांची वजाबाकी करावं लागणार. मग वजा मोठ्या संख्येला देऊ, कारण की इथं वजाचं चिन्ह आहे. ठीक आहे. इथं x आहे म्हणून याला x म्हणायचं आणि याला सुद्धा x म्हणायचं. तर आता या ठिकाणी आपण लिहून घेऊ. हे 3x वर्ग जशाला तसं लिहिलं. ठीक आहे. त्यानंतर हे वजा 6x लिहिले आपण, कारण की आता हे लिहायची गरज नाही. त्याऐवजी काय लिहावं लागणार आपल्याला, हे अवयव लिहावे लागणार. मग त्यानंतर आहे अधिक 5x. हे 5x आहे, हे 5x लिहून टाकले. ठीक आहे. आणि वजा 10 जशाला तसे या ठिकाणी लिहिले. आता यांचे आपण काय केले, पेर केले, जोड्या केल्या. या दोघांची एक जोडी होती तयार आणि या दोघांची एक जोडी तयार होते. यांच्यामध्ये जर कॉमन घेतलं तर आपल्याला काय मिळतात, इथं 3x कॉमन मिळतात. ठीक आहे. कसे बघा, या ठिकाणी 3 आहेत आणि या ठिकाणी 6 आहेत. या दोघांमध्ये काय कॉमन मिळेल आपल्याला, 3 कॉमन मिळतात. आणि त्यानंतर इथे x वर्ग आणि इथे x आहे, यांच्यामध्ये आपल्याला x कॉमन मिळेल आणि एक x काय होईल या ठिकाणी उरल. तर ते उरलेला x जो आहे तो आपण या ब्रॅकेट मध्ये लिहून टाकतो आणि उर्वरित मग जे आहे तर या ठिकाणी हे 2 लिहिले. तुम्ही म्हणसाल सर इथं 6 आहे, तिथं 2 कसे आले, तर ही 3 कॉमन घेतल्यामुळे मग आपल्याला भागाकार करावा लागतो. 3 1 3, 3 2 6, अशा प्रकारे मग हे 2 आपल्याला या ठिकाणी मिळाले. ठीक आहे. आता ह्या दुसऱ्या याचा आपण विचार करू. या ठिकाणी काय कॉमन निघेल, 5 कॉमन निघतील, कारण की 5 आणि इथं काय 10. तर 5च्या पाड्यामध्ये 10 असतात, म्हणून काय 5 1 5, 5 2 10, म्हणजे या ठिकाणी आपण 5 तर कॉमन घेतले, या ठिकाणी आपल्याला 2 मिळतात. म्हणून हे x ला काय कॉमन नाही, म्हणून x जशाला तसा येईल, वजाचे हे 2 या ठिकाणी जशाला तसे येतील. ठीक आहे. तर पुढच्या स्टेपला आता काय होईल, हे 3x हे जे एक आहे आपलं बघा, हे 2 कंस आहेत. या 2 कंसामधून एक कंस आपल्याला या ठिकाणी खाली घ्यावा लागेल जशाला तसा. या ठिकाणी घेतला x वजा 2 आणि बाकी मग जे उर्वरित आहे ते 3x लिहिले, 3x अधिकचे 5 अधिकचे 5. अशा प्रकारे या ठिकाणी 2 अवयव, रेषीय अवयव आपल्याला मिळालेले आहेत. आता पहिल्या याला आपण काय शून्य म्हणायचं आणि याला पण आपण काय शून्य म्हणायचं आणि त्याच्यानुसार मग आपल्याला किमती मिळतात. ठीक आहे. 3x अधिक 5 बरोबर 0. तर x बरोबर काय मिळतात आपल्याला, वजाचे 5/3. ते कसं होतं ते बघा, या ठिकाणी आपण हे सोडवलेले गणित आहे. 3x अधिक 5 बरोबर 0. तर या ठिकाणी हे 5 आहेत, तिकडे पलीकडे जाऊन काय होतील, वजाचे 5 होतील. या ठिकाणी 3x जशाला तशी राहते. आता x जाग्यावर ठेवू, हे गुणिले 3 आहे, तिकडे जाऊन काय होतील, भागिले 3 होतील. अशा प्रकारे x ची किंमत आपल्याला काय मिळालेली आहे, x ची किंमत आपल्याला या ठिकाणी x ची किंमत आपल्याला या ठिकाणी काय मिळालेली आहे. ठीक आहे. थोडासा प्रॉब्लेम झाला, ओके, समजून घेऊ आपण.
ठीक आहे, या ठिकाणी आपण किमती काढल्या त्याच्या. या ठिकाणी x जागेवर जशाला तसं ठेवू, हे गुणाकारात आहेत, इकडे येऊन भागाकारात होतात, वजाचे 5 भागिले 3. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला त्याचं उत्तर योग्य पद्धतीने मिळून जातं. ठीक आहे. दुसरं आपण एक सोडवायचं राहिलं आपलं, याची किंमत काढायची. तर काय होईल, x वजा 2 बरोबर 0 असतील तर या ठिकाणी आपल्याला x बरोबर काय मिळतील, 2 मिळतील. ठीक आहे, म्हणून त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणांची मुळे वजाचे 5/3 आणि 2 ही आहेत. ठीक आहे, पुढचे प्रश्न पाहू आपण. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर या व्हिडिओला एकदा लाईक करा. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा 3y वर्ग बरोबर 15y आहे. आता हे छोटस समीकरण आहे, कारण यामध्ये आपल्याला फक्त काय दिलेलं आहे, a आणि b दिलेलं आहे, c या ठिकाणी आपल्याला दिलेलं नाही. ठीक आहे, म्हणून एवढ्यालाच आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, सुरुवातीचं हे पद आहे ऍज इट इज जशाला तसं ठेवलेलं आहे. इकडे अधिकचे आहेत म्हणून इकडे येऊन काय झाले, वजाचे 15 झालेले आहेत. 15y बरोबर 0. आता यांचे अवयव पाडत असताना आपल्याला या ठिकाणी 3y कॉमन मिळतात. 3y काय म्हणतात, 3y म्हणजे बघा इथे 3y चा वर्ग आहे, तर या ठिकाणी याला 3 म्हणायचं आणि y चा अर्थ काय असतो, y चा अर्थ y गुणिले y, म्हणजे इथं y वर्ग आहे ना, y चा वर्ग आहे म्हणून y गुणिले y. तर मग आता ह्या 3 न काय होते, 15 ला भाग जातो, 3 1 3, 3 5 15, म्हणजे या ठिकाणी 5 आपल्याला त्याचे अवयव मिळतात. ठीक आहे, कॉमन मिळतात. मग याच्या ठिकाणी आपण घेतले 3y. ठीक आहे, हे 3y कॉमन घेतले, कारण की इथं पण आपल्याला 5y मिळणारच आहे, बरोबर आहे. तर मग या ठिकाणी आपण त्याचे घेतले अवयव. पुन्हा समोर आता जे उरलेलं हे उर्वरित जे एक y आहे त्याला कंसामध्ये टाकायचं आणि त्या समोर मग जे उरलेलं काय आहे, या ठिकाणी 5 आहे, हे 5 लिहिले, कारण की हे y आणि हे y आपण काय केलेले आहेत, कॉमन घेतलेले आहेत या ठिकाणी. म्हणजे हे 2y काय झाले, कटले. याच्यामधला जो एक उरलेला y होता तो आपण या कंसामध्ये इथं घेऊन टाकलेला आहे. ठीक आहे, आणि बरोबर 0 समोर त्याची संख्या आपण घेतलेली आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी याला जर व्यवस्थित आपण केलं तर इथे एक भेटते आपल्याला 3y बरोबर 0 आणि दुसरा कंस काय भेटतो आपल्याला, y वजा 5 बरोबर 0. यांच्या किमती घेतल्या तर y ची किंमत 0 आणि y ची किंमत 5, या दोन उकली आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. ठीक आहे, वर्ग समीकरणाची मूळ काय आहेत, 0 आणि 5 आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण, प्रश्न क्रमांक 4. हा सुद्धा प्रश्न अतिशय छोटासा आहे. x वर्ग बरोबर 3 है ना, x वर्ग बरोबर 3 आणि या ठिकाणी याला जर सोडवलं आपण तर काय आहे बघा, हे x वर्ग आणि वजा 3 बरोबर 0 असं आपण म्हणू शकतो याला, कारण हे जे आहेत इकडे येऊन काय होतील, वजाचे होतील. तर या ठिकाणी झालेले आहेत. पुन्हा आता x वर्ग या ठिकाणचा जो आहे, ठीक आहे, आता याला आपल्याला या फॉर्म मध्ये लिहायचे. कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचे, a वर्ग वजा b वर्ग या फॉर्म मध्ये लिहायचे. का, कारण की आपल्याला अवयव पद्धतीने लिहायचे म्हणून दोन्ही सारखं करणं आवश्यक असतं. मग आता इथं 3 आहेत आणि ही वर्ग संख्या आहे, ही काय आहे, एक वर्ग संख्या आहे, पण ही वर्ग संख्या नाही. पण याला आपल्याला वर्ग संख्येमध्ये जर परिवर्तित करायचं असेल तर याचा आधी आपल्याला वर्गमूळ करून मग याचा वर्ग करावा लागतो. मग त्या ठिकाणी आपल्याला असं मिळतं. जसं की बघा या ठिकाणी वर्गमुळामध्ये 3 लिहिले, तर ह्या 3 ची किंमत काय झाली, कमी झाली, कारण की याचं वर्गमूळ लहान असणार. मग किंमत कमी न होऊ देता लिहिण्यासाठी आपल्याला पुन्हा याचा कंसाचा वर्ग करू, म्हणजे याची किंमत आता काय आहे, 3 ला 3च आहे. ठीक आहे, याची किंमत काय आहे आता सध्या, 3च आहे. म्हणून या ठिकाणी आपण अशा प्रकारे त्याचं लिहून घेतलेलं आहे. ठीक आहे, मग आता याची जी आहे फोड आहे आपण जर केली तर काय होते, याचा अर्थ काय होतो, वर्गमुळामध्ये 3 गुणिले वर्गमुळामध्ये 3 असा अर्थ होतो. मग याचा पण अर्थ काय आहे, x गुणिले x आहे. मग याच्यातला एक x घ्यायचा अधिक हे वर्गमुळामध्ये 3 आणि त्यानंतर पुन्हा याच्यातला एक x घ्यायचा आणि वजा हे वर्गमुळामधले 3 या ठिकाणी घ्यायचे. म्हणजे हे एकदा घेतले, हे एकदा घेतले, हे एकदा घेतले, हे एकदा घेतले. आता यानंतर तुम्ही म्हणाल सर इथं अधिक घेतलं आणि इथं वजा घेतलं, असं का घेतलं, कारण की आपण या सूत्राचा विस्तार काय करतो,
या सूत्राचा विस्तारच तसा असतो की कंसामध्ये एकदा बेरीज आणि कंसामध्ये एकदा वजाबाकी असा त्याचा काय आहे विस्तार आहे. म्हणून बघा आपल्याला ते कंस जशाला तसे या ठिकाणी मिळालेले आहेत. ठीक आहे. आता हे झाल्याच्या नंतर कंस मिळाले म्हणजे आपले अवयव मिळाले असं असतं. ठीक आहे. याला आपण म्हणू शकतो x अधिक वर्गमुळात 3 बरोबर 0 आणि x वजा वर्गमुळात 3 बरोबर 0 असं दोन्ही प्रकारे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मग आता याचा जर योग्य आपण याला स्वरूप दिलं तर काय x बरोबर अधिकच्या इकडे येऊन वजाचे 3 झाले आणि हे x वजा जे आहेत इथं वजाचे 3 आहेत ते वर्गमुळात या ठिकाणी काय झाले अधिकचे झाले. म्हणजे x च्या ह्या दोन किमती किंवा मुळं आपल्याला या ठिकाणी मिळून जातात. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची जी मुळं आहेत ती काय आहेत वजाचे वर्गमुळात 3 आणि अधिकचे वर्गमुळात 3. ठीक आहे. यानंतरचा 5वा प्रश्न पाहू आणि शेवटचा प्रश्न आहे. या ठिकाणी आपण हा प्रश्न अभ्यासण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी हे थोडासा हार्ड आणि थोडा मोठा प्रश्न आहे. ठीक आहे. हा प्रश्न सोडवण्याच्या आधी मी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विनंती करतो, कारण की तुमचं एक सबस्क्राईब मला अत्यंत या ठिकाणी महत्व मेहनत करण्यासाठी प्रोत्साहन देत असतं. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी 6 वर्गमुळामध्ये 3 x चा वर्ग अधिक 7x बरोबर वर्गमुळामध्ये 3 हे एक समीकरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. पण याला आपल्याला आधी काय करावं लागेल स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहावं लागेल. ही पहिली संख्या आहे याला आपण a म्हणू, ही दुसरी संख्या याला b म्हणू आणि ही तिसरी संख्या आहे याला आपण c म्हणू. ठीक आहे. तर आता याला आपण इकडच्या बाजूला आपण 0 करत असतो म्हणून या ठिकाणी अधिकचं आहे इकडे जाऊन काय होईल वजाचं होईल म्हणून आपण लिहिलं. ठीक आहे. दुसरं आणि हे तिसरं पद वजाचे 3 या ठिकाणी लिहिले बरोबर काय आहेत 0 आहेत. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचंय यांच्यामध्ये गुणाकार करायचा आहे आपल्याला, कारण की आपण नेहमी काय करत असतो सी आपल्याला मिळालेला असेल की आपण याचा काय गुणाकार असा गुणाकार करतो ज्यांच्या अवयवांची बेरीज काय या ठिकाणचं बी हे बीचं काय आले पाहिजे काय म्हणतात त्याला सहगुणक या ठिकाणी आला पाहिजे. ठीक आहे. तर मग आता आपल्याला या ठिकाणी 6 मिळालेले आहेत. किती मिळालेले आहेत 6. तर इथे फक्त 6 मिळालेले नाहीत तर 6 वर्गमुळामध्ये 3 ही संख्या आहे. एकूण संख्या केवढी मोठी आहे एवढी आहे आणि या संख्येचा या संख्येसोबत गुणाकार करायचा आहे. ठीक आहे. या ठिकाणी त्यांनी आपल्याला तसं करून दाखवलंय. ठीक आहे. तर या ठिकाणी 6 वर्गमुळात 3 गुणिले वजा वर्गमुळात 3 बरोबर वजाचे 18. आता 18 गुणाकार दाखवला हा कसा झाला हाही आपल्याला या ठिकाणी प्रश्न पडतो. तर त्याचं उत्तर असं आहे मित्रांनो, जेव्हा वर्गमुळामध्ये 3 गुणिले वर्गमुळामध्ये 3 असा गुणाकार असतो तेव्हा त्याचं उत्तर फक्त काय येतं 3 येत असतं. तुम्ही म्हणाल असं कसं सर, तर बघा या ठिकाणी कसं होतं त्याचं. या ठिकाणी आपण यांचा जर गुणाकार केला तर गुणाकार काय होतो वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 बरोबर वर्गमुळामध्ये 9. आता वर्गमुळामध्ये आपल्याला याला ठेवायचं नाही कारण की इकडे आपल्याला बाकी या संख्येसोबत त्याचा गुणाकार करायचा आहे म्हणून याचा आपल्याला वर्गमुळाच्या बाहेर काढावं लागेल. वर्गमुळाच्या बाहेर काढल्यावर 9 ला 9 राहील का नाही, याचं वर्गमूळ येणार आणि 9चं वर्गमूळ काय असते 3 असते म्हणून या ठिकाणी 3 आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. मग पहा या ठिकाणी आपण म्हणलो होतो का नाही की याचं उत्तर काय आहे 3 आहे. ठीक आहे. मग आता इथं आपला उर्वरित अंक आहे 6 गुणिले 3. या दोघांचं उत्तर काय आलं 3 आलं. 6 गुणिले 3 बरोबर काय 18. यामध्ये एक वजा होतं म्हणून सगळे वजा होऊन जाते. वजाचे 18 आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. ठीक आहे. आता या 18 हा आपला गुणाकार आहे तर या 18 चे अवयव पाडायचे आपल्याला. 9 दोन्ही 18 होतात की ज्यांची बेरीज किती आणायची आपल्याला 7 आणायची. कोणते अधिकचे 7 आणायचे. ठीक आहे. या ठिकाणी काय आहे अधिकचे 7 आहे. ठीक आहे. अधिकचे 7 म्हणजे मोठ्या संख्येला चिन्ह द्यावं लागेल आपल्याला अधिकचं. ठीक आहे. आणि अधिकचं चिन्ह द्यायची गरज नसते ते ऑलरेडी त्या ठिकाणी असतं. मग लहान्या संख्येला आपण काय द्यायचं वजा, कारण की या दोघांची काय झाली पाहिजे विरुद्ध चिन्हामुळे वजाबाकी झाली पाहिजे. यांची वजाबाकी आली 7 है ना. मोठ्या संख्येचं चिन्ह अधिकचं म्हणजे 7 आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. म्हणून या 9 ला म्हणायचं आपण x आणि याला म्हणायचं x. ठीक आहे. 9x वजाचे 2x आपल्याला मिळाले. मग आपण या ठिकाणी बघा लिहिलं हे पहिलं जसं आहे तशाला ऍज इट इज लिहिलं, पण या ठिकाणी हा भाग लिहिला नाही तर याचे जे अवयव आहेत हे अवयव आपण या ठिकाणी लिहिले. अधिकचे 9x वजा 2x हे लिहिले आणि हे वजा
वर्गमुळामध्ये 3 जशाला तसं. ठीक आहे. मी अत्यंत डिटेल आणि एक एक कन्सेप्ट एकदम बारकाईनं समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, कारण की मला माहित असते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या समोर बरेच आव्हानं असतात आणि अभ्यास पूर्ण करायच्या हेतून सर्व आपला विषय आणि आपला सब्जेक्ट समोर जोरात घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. मग काही विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम तसाच मागे राहतो. त्यामुळं मी घाई गडबड न करता छोटे छोटे गोष्टी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. व्हिडिओ आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि तुमचा एक सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलेला असेल तर पुन्हा करू नका, नाही तर ते अनसबस्क्राईब होतंय. ठीक आहे. आणि केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. इथपर्यंत तुम्हाला हे सगळं समजलेलं आहे असं मी गृहीत धरतो आणि आता समोर पाहू आपण. ठीक आहे. आता पहिल्या याच्यामध्ये हा भाग आहे आणि दुसऱ्या पेअर मध्ये हा भाग आहे. तर यामध्ये आपल्याला काय करायचंय, कॉमन काढायचे आहेत आता. ठीक आहे. तर कॉमन काढत असताना या ठिकाणचे 6 आणि या ठिकाणचे 9 यांच्यामध्ये कॉमन काय निघते, 3 कॉमन निघते, कारण की 6 आणि 9 दोघंही 3च्या पाड्यात येतात, म्हणून 3 कॉमन घेतले आपण. ठीक आहे. जसं की मग आता 3 कॉमन घेतली तर काय झालंय, तर 3 1 3, 3 2 6 आणि 3 3 9, म्हणजे इथं 2 मिळाले आणि इथं 3 आहेत. ठीक आहे. हे विसरायला का कामा नये. त्यानंतर या ठिकाणी हे जे 3 आहेत वर्गमुळात 3 आणि या ठिकाणी सुद्धा वर्गमुळात 3 आहेत. कारण या 9 ला आपण कसं लिहू शकतो, 9 ला असं लिहू शकतो आपण 3, या ठिकाणी दिले बघा 9 बरोबर काय आहे 3 वर्गमुळात 3 गुणिले 3 असं लिहू शकतो. मग आता या ठिकाणचे हे दोघ जण आहेत, या दोघांमधून काय करू शकतो आपण, एक कॉमन घेऊ शकतो. तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, कॉमन घेतलेलं आहे. ठीक आहे. आता या दोघातलं कॉमन घेतलं, पण हे एक काय राहिलेलं आहे अजून इथं बाकी राहिलेलं आहे. एकूण आपल्यापाशी किती मिळाले तसे, 1 2 आणि 3, 3 हे आपल्याला या ठिकाणी वर्गमुळात 3 मिळालेले आहेत. बघा हे 1 आणि याच्यामधले हे 2 मिळालेले आहेत. बरोबर आहे. या ठिकाणी बघा हे जे 9 आहेत, या 9 मध्ये 2 मिळालेले आहेत. आता 2 जोडी मिळाली की त्याच्यातलं एक घेत असतो आपण, एक या ठिकाणी घेतलं, पण आता हे एक काय आहे बाकी आहे, त्याला बाकी राहू दिलं आपण. ठीक आहे. पुन्हा ह्या x मधून काय एक x काय केलं आपण, कॉमन घेतला. आता इथं पण x पण किती आहेत, 3 आहेत x. ठीक आहे. x किती आहेत, 3 आहेत. कोणते आहेत ते मी दाखवतो तुम्हाला. x वर्ग म्हणजेच काय, x x 2 होतात है ना, आणि त्यानंतर 9x मधलं x एक इथं बाकी आहे. मग आता या दोघांमधलं एक कॉमन घेतलं आपण. ठीक आहे. आणि हे x एक उरलेलं आहे. मग आता ह्या ठिकाणी आपण याच्यातला एक 3 घेतला, म्हणजे या दोघातला 3 कॉमन घेतला. त्यानंतर यामधून किंवा इकडच्या ह्या दोघांमधून म्हणू आपण एक या ठिकाणी वर्गमुळात 3 कॉमन घेतला, यांच्यामधला एक x कॉमन घेतला. आता इथलचा एक x काय झाला, उरला. तर तो म्हणजे हे 2 आणि हे x या ठिकाणी 2x आपल्याला या ठिकाणी काय होतील, मिळतील. आणि त्यानंतर हे अधिकचं चिन्ह जशाला तसं, आणि जो उर्वरित एक होता, ठीक आहे, कोणता, हा जो होता हा आपण या ठिकाणी लिहून टाकलेला आहे. ठीक आहे. आता त्यानंतर याचा प्रश्न मिटला, या ठिकाणी कंस काय होईल, हे आपला पूर्ण होऊन जाईल. आता यानंतर ह्या पेअरकडे जर लक्ष देऊन पाहिलं तर यांच्यामध्ये कॉमन काय निघल, यांच्यात कॉमन 1 निघल, कारण की जेव्हा 2च्या पाड्यात 3 नाहीत किंवा 3च्या पाड्यात 2 नाहीत, यांच्यामध्ये कोणताही अवयव आपल्याला या ठिकाणी मिळत नाही किंवा फॅक्टर त्यांचा मिळत नाही, तर तेव्हा आपण काय करत असतो, 1 न त्याला काय देत असतो, कारण 1च्या पाड्यामध्ये 2ही आहेत आणि 3ही आहेत. ठीक आहे. किंवा दोन्ही संख्येला 1 न भाग जातो आणि 1 न कोणत्याही संख्येला भाग जातो, हे वैश्विक सत्य आहे. ठीक आहे. तर त्या ठिकाणी आपण एक काय घेतला, कॉमन घेतला, वजाचं चिन्ह आहे म्हणून वजाचं चिन्ह दिलं. ठीक आहे. आता मग त्यानंतर बाकीचा भाग जो आहे आपल्याला त्या ठिकाणी कॉमन निघत नाही, म्हणून हे 2x जशाला तसे घेतले, वजा. आता या ठिकाणचे हे वजा जे आहेत या ठिकाणी अधिक होतात आणि हे वर्गमुळात 3 जशाला तसे. तुम्ही म्हणाल सर या ठिकाणी ह्या वजा आहे आणि इथं अधिक कसे झाले, तर त्याचं उत्तर असं असतं मित्रा, की जेव्हा आपण याचा जेव्हा भाग करतो तर काय आहे, आपण एक कॉमन घेतला, तर एक कॉमन घेतल्याच्या नंतर वजा आणि या ठिकाणी 1, ते यांचा जो भागाकार आहे तर हा काय आहे, तर जेव्हा आपण हे घेतो बघा या ठिकाणी काय आहे, वजाचा 1 आहे, हे वजाचा 1 आहे, म्हणजे या ठिकाणी काय होईल, हा वजा वजा कटून जाईल, आपल्याला जो मिळेल फॅक्टर तो कशाचा मिळेल, अधिकचा मिळेल, म्हणजे अधिकचा लिहिलेला आहे.
ठीक आहे. आता आपल्याला या दोन कंसामधून एक कंस आपल्याला कॉमन मिळतो, तो कंस आपण या ठिकाणी कॉमन घेतलेला आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर उर्वरित जो भाग आहे तो आपण दुसऱ्या याच्यामध्ये लिहायचा. या ठिकाणचा हा आहे बघा 3 वर्गमुळात 3x या ठिकाणी आपण लिहिली आणि त्यानंतर उर्वरित भाग आहे वजाचा 1 वजाचा 1. अशा प्रकारे दोन कंस आपल्याला मिळाले. दोन कंस मिळाले म्हणजे आपल्या उकली या ठिकाणी आपल्याला मिळालेल्या असतात. तर या ठिकाणी पहा पहिल्या कंसाचं जे स्वरूप आहे 2x अधिक वर्गमुळात 3 बरोबर 0 किंवा 3 वर्गमुळात 3x वजा 1 बरोबर 0 असे दोन्ही आहेत. आणि यांच्या जर आपण हे पाहिल्या तर या ठिकाणी आपल्याला त्यांच्या उकली सुद्धा आपल्याला मिळू शकतात. ठीक आहे. तर बघा आपण पाहू 2x बरोबर वजाचे वर्गमुळात 3. ठीक आहे. त्यानंतर समोर जर गेलो आपण तर हे 2 जे आहेत इकडे येऊन भागिले होतात. हे वजाचे वर्गमुळात 3 जशाला तसे तर x ची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. त्यानंतर इथं हे 1 आहेत ते जशाला तसे राहतील त्या जागेवर. ठीक आहे. या ठिकाणचे जे 1 आहेत वजाचे 1 इकडे येऊन अधिकचे 1 झाले. त्यानंतर हा जो भाग आहे एवढा पलीकडे घेऊन जायचा, इथं गुणाकारामध्ये आहे, इकडे येऊन काय झाला भागाकारामध्ये गेला. म्हणजे आपल्याला x ची किंमत पण मिळालेली आहे. काय आहे 1 छेद वर्गमुळात 3 3 वर्गमुळात 3 अशी त्याची किंमत आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला या वर्ग समीकरणांची मुळे या ठिकाणी मिळालेली आहेत. ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला सर्व मित्रांनी काय करा सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रचंड मेहनत लागते आणि तुमच्यासारख्या हुशार आणि अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी आम्हाला मेहनत करायला सुद्धा खूप आवडतं. म्हणून तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑन करा. ठीक आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सराव संच 2 घेऊन. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद. वंदे मातरम. भारत माता की जय.